विखेंनी घराण्याची अब्रू धुळीस मिळवली असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे। जरांगेसारखा माणूस त्यांच्याशी खालच्या तिरस्काराच्या भाषेत बोलत होता असंही हाके म्हणाले। तर राज्यातील मंत्री जरांगेंना का भेटतात तेच समजत नाही असंही हाकेंनी म्हटलंय। महाराष्ट्राचं लोकनियुक्त सरकारमधले प्रतिनिधी किंवा सरकार एवढे लाचार बघितले की एखादा रस्त्यावर खेळ करणारा ज्यावेळी माकडाला या काठीवरून त्या काठीवर उड्या मारायला लावतो ना, तशा पद्धतीनं सरकारचे प्रतिनिधी प्रसाद लाड आणि राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ नेते म्हणा, कॅबिनेट मंत्री म्हणा, हे त्या माकडाप्रमाणे उड्या मारत होते। विठ्ठलराव विखे पाटलांच्या पासूनची विखे घराण्याची जी काही अब्रू होती ती पुरती काळ धुळीस मिळवली। कारण जरांगे सारखा माणूस समोर बसून त्यांना एवढ्या खालच्या भाषेत आणि एवढ्या द्वेष तिरस्काराच्या भाषेमध्ये बोलत होता आणि ते माना हलवत होते, हे बघून महाराष्ट्रातल्या लोकांची मान शर्मेने खाली गेली। पण जरांगे नावाच्या माणसाला अडेल तट्टू भूमिका घेणाऱ्या, ज्याला लोकशाही मान्य नाही, इतरांचे हक्काधिकार मान्य नाहीत, ज्यांना ओबीसीचं आरक्षण संपवायचंय, त्या माणसाच्या समोर जाऊन स्वतःचं माकड करून घेतलं विखे